महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. मलाही जरा बरं वाटतंय. या दरवाजामध्ये अनेक वेळा संघर्ष आम्ही केलेला. लोकांना मोकळं व्हा म्हणायचं, दहशतीतून बाहेर या म्हणायचं. कुणी दहशतीतून बाहेर यायला तयार नव्हतं. एवढी बोकाडीची भीती होती. का हा नेहमी बदलत असतो. चांगल्या विचारांची माणसं दीर्घकाळ टिकतात आणि वाईट विचारांची माणसं फार लवकर संपतात. हा या ठिकाणचा इतिहास आहे आणि वाबगावकर त्याला साक्षीदार आहे. एखाद्या माणसाला आपण मोठे करता आणि त्याला छोटे करायला वेळ लागत नाही. समाज आपल्या बरोबर येतो. समाजाला तुम्ही चांगल्या दिशेने नेला तर समाज तुमची पाठराखण करतो. समाजाला वाईट दिशेने नेण्याचं काम केलं तर समाज तुम्हाला विसरून जातो, तुमची साथ सोडतो. दिलीप मोहिते शेरपिंपळगावचा सरपंच, तेथे तालुक्याचा 3 वेळा आमदार, गेली 35 वर्ष खेड तालुक्याच्या राजकारणामध्ये टिकला. याचं कारण की कधीही कुणाला वाईट मार्गाने नेलं नाही, चुकीच्या मार्गाने नेलं नाही, चुकीचा मार्ग कधी दाखवला नाही आणि माझ्या स्वार्थासाठी मी लोकांना कधी वाईट वळणाला नेलं नाही. आजही तुम्ही बघितलं असेल, या तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायचं काम केलं. 5000 कोटी रुपये आणले. बाबगावकर साक्षीदार आहेत. कोणी साड्या वाटल्या, कोणी तीर्थयात्रा केल्या. मी स्पष्टपणाने सांगितलं, मी असलं काही उद्योग करणार नाही, चुकीच्या माणसाला मी नेणार नाही. मी कुणाला येऊन दारू पाजली नाही, दाब्याची संस्कृती निर्माण केली नाही आणि दाबेवाल्याचे पैसे बुडवले नाही. खोटी आश्वासन दिली नाही, खोटं कधी बोललो नाही. खोटं बोलायचं काय, चुकीच्या पद्धतीने जायचं, चुकीच्या पद्धतीने बोलायचं. उथळ पाण्याला खळखळाट पार असतो तसं झाला काय का? झालं, संपलं सगळं. नियती कधी कुणाला माफ करत नाही. याच मारुतीच्या साक्षीनं तिथं काय काय घडलं आपण सगळ्यांनी पाहिलं. त्याला बलभीम म्हणतात, हनुमान म्हणतात आणि केपाट पडल्याशिवाय राहतात. त्या आता तसा आला. एक दिवस तो सुद्धा कार्यक्रम होईल. आम्ही अनेक वेळा सांगायचं, आधी भाऊ तुम्हीच पाठराखण करायची. नाही वाटत तुम्हाला? तुम्ही बसवलं लोकांच्या बोकांडी. आम्ही उतरवण्याचा प्रयत्न केला पण आमच्या दिवस पण कामाला आलंच नाही. राजा भाऊला आणि आता सुरव्याला मनुष्यला मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. मी मोठे उतरायचं काम करायला लागलं ते. आपल्या सगळ्यांना सांगतो, राजकारणात 2 पावलं पुढे जाता आलं पाहिजे आणि 4 पावलं मागे येता आलं पाहिजे. आमचे नेता अजितदादा पवार यांनी निर्णय घेतला की युतीत सामील व्हायचे. ज्या माणसानं मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणलं, मला आमदार केलं, माझ्याकरता ते सर्वस्वी. माझ्या नेत्यानं निर्णय घेतला, कार्यकर्त्याला पटतोय किंवा इतरांना पटत नाही, पण नेत्याची पाठराखण करणे माझं कर्तव्य होतं. मी त्यांच्याबरोबर होतो. शेवटी सरदारच्या मागे सैन्याने जायचं असतं.
कदाचित सरदाराचा निर्णय चुकीचा जरी ठरला तर तो सरदार आहे. आम्ही गेलो. मागच्या वेळेला त्यांनी सांगितलं या आढळरावांच्या विरोधामध्ये आम्ही 20 वर्ष संघर्ष केला, मला त्याचा प्रचार करावा लागेल. राम शेटला मला करावा लागला. इथंच येऊन सभा घेतलेली. मला आश्चर्य वाटले की ज्यांच्याबरोबर इतका संघर्ष केला त्याच्या खुर्चीला खुर्ची लावून गेलो. त्यांच्या घरी गेलो, चहा पिलो नाही, पाणी सुद्धा घेतलं नाही. तुम्हीच जाताना मला सांगितलं होतं तुमचं काही घेऊ नका म्हणून. तुमचा काय होता मला माहित नाही, तुम्हाला सांगितलं. माझ्या नेत्याचा माझ्यावर विश्वास राहिला की आपण जे सांगतो त्यामागे दिलीप मोहिते येतो. आज पाचव्यांदा मला पण उमेदवारी दिली. इथं उमेदवारी करता किती लोकांना संघर्ष करावा लागला तुम्हाला माहिती आहे. ते सगळं नाट्य तुम्ही पाहिलं असेल, शब्द पाहिले असतील आणि परत पाय उघडायचे काम सुद्धा तुम्ही बघितलं असेल. सगळ्या ठिकाणी ठरलं. तिथं राष्ट्रवादीचे लोक आले तिथं राष्ट्रवादीला, तिथं सेनेचे आले तिथं सेनेला, तिथं आय काँग्रेसचे आले तिथं आय काँग्रेसला. ते तलवार अपवाद का ठरला? कुणी खेळ केलाय? जावया करतो सासऱ्यांनी खेळ केला. असे जावई ना असे सासरे आपल्याला माहिती आहे. या दोन्ही सासऱ्याचा खेळ खंडोबा झालाय, त्यांनी जावायचा खेळ खंडोबा केला. एका सासऱ्याचं नाव सांगितलं तर तालुक्यात कुणी दारात उभं करणार नाही आणि एकाला राजकीय भविष्य राहिलं नाही. अशी मंडळी या तालुक्यामध्ये येऊन खेळ करण्याचं काम केलं. आम्ही आमची गंमत बघत होतो. आम्हाला माहिती होतं की आमच्याकडे ठरलं ते ठरलं त्याप्रमाणेच होणार. माझ्या कुठल्याही सरकारने माझ्याकरता उमेदवारी मागितली नाही. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी ठरवलं की ठरलंय. आजही गेलो धन मन धनाने सगळ्यांनी माझ्या मागे आहेत. त्यांचे सगळे नेते गुजरात पासून इथपर्यंत आलेत. रामशेठ असतील ह्यांच्या मागे सारखं ते आहे, कुठे काय करताय काय सगळा हिशोब द्यावा लागतो. मनापासून सहकार्य केलं. अक्षय बाबू जाधवला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, एका मिनिटात निर्णय घेतला. एकदम दिलदार मनाचा माणूस. काय म्हणायचं अशा माणसाला राजकीय भवितव्य ना वेळ प्रसंगी दाखल भूमिका घेता आली पाहिजे आणि वेळ प्रसंगी नव्हतं सुद्धा होता आलं पाहिजे. आम्ही सांगितलं थोड्या दिवसामध्ये खेड तालुक्याच्या तरुणाईला ज्याने वेळ लावलं असं आहे की तरुण तुम्हाला भवितव्य आहे. लांबचा विचार करा, राजकारणामध्ये तडजोड करायला शिका. त्याने क्षणाचा विलंब लावला नाही. मी तुमच्या बरोबर आहे म्हणजे माझ्या बरोबर. ज्यांना माझं वावड आहे ते म्हणतात हे असंच चालतात ते तसंच चालतात. देशात चालली तुमचे बोखांडी बसतात ना, नाही बसत. माझी चालीचं काय होत नाही. मी कशा चाली घेऊन तुला मला चांगला माहिती. माझ्या चालीचा तुम्ही विचार करू नका. मी केलेल्या कामाचा विचार करा. मी सांगा बापगाव करानो, मागचा नदीवरचा पूल दिलीप मोहितेने बांधला ना, बांधला. पाणी आलं तर तुम्ही तिकडचे तिकडे इकडचे इकडे पाणी बस. वड्यावरचा पूल मीच बांधला. तुम्ही मला सांगायला ते कोणी गेला ना. हा रस्ता कोडूस पासून तर शेताळ्यापर्यंत दिलीप मोहितेने मंजूर केला ना. आज 30 फुटाचा रस्ता 1 फूट गाडीचा रस्ता होणार शेजाळ्यापर्यंत. तुम्ही पुढची 30 वर्षाची गॅरंटी आहे. 10 ते 15 मिनिटात खेळला पोहोचाल आणि शेजाळ्याला जोडायचं कारण की तिथं पुढे लोणी लांबी चांगलं आहे. आपल्याला हा सगळा परिसर जोडला गेला इथला व्यापार वाढणार आहे, इथली बाजारपेठ वाढणार आहे. रस्ते रक्त वाहिण्यासारखा आहे. आज मी शिरदाळ्यापर्यंत गेला, उद्या इकडे पाबळपर्यंत सुद्धा करणार आहे.
इकडं पारगावला सुद्धा जोडणार आहे चांगला खंडित रस्ता. रस्ता चांगला असता की लोक येतात, गाड्या एकदम वाहतूक सुरू होते आणि ही वाहतूक सुरू झाली की आपोआप गावाचा व्यापार वाढतो. आज 2 पूल झाले, रस्ता झाला, 100% इजा वाढणार आहे. गावाचं महत्व या निमित्तानं वाढणार आहे. शेजारी एसी आहे, तोही रस्ता मी चांगला करणार आहे. उद्या या परिसरातून नाशिकला जाणारी वाहतूक या परिसरातून झाली, एसीजेडला जाणारी वाहतूक सोपी झाली, आपला प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. मी दूरदृष्टी ठेवून काम करतो. आज येवले इथं आहे, आपण जवळक्यापर्यंत रस्ता जवळक्यापासून कुठे गावडेवाडीला रस्ता केला. वाहतूक वाढली का नाही हो गावडेवाडीवरून? लोक म्हणता यायला लागले ना. आता मला इथनं वरती वाकळवाडीचा रस्ता करायचा. आज तुम्हाला गुलाबीवर जावं लागतो, वाकळवाडीचा मधला रस्ता मी करणार. वाकळवाडीवरनं तुम्हाला खाली गोससीला उतरता येईल, वाकळवाडीवरनं तुम्हाला रेटवडीला उतरता येईल, तुम्हाला निमगावला जायचं, तुम्हाला आळंदीला जायचं, तुमचा फेरा वाचणार. याला काम म्हणतात. ते मी केले, चालू केलं, अनेक की नाही इथंच केलं नाही. मी सिंध्याच्या परिसरामध्ये गेलो, पाहिलं की त्या लोकांना जर दिवलो रोडला जायचं असेल, दिवला जायचं असेल, तळेगावला, तर त्यांना पहिला खालुमऱ्याला यावं लागायचं आणि खालुमऱ्यावरून मग जावं लागायचं. तिथल्या कार्यकर्त्यांना विचारले इकडे कुठे रस्ता जोडता येईल का? पहिला सुजुमऱ्याला जोडण्याचा प्रयत्न केला. तिथं CRF केंद्र आहे, तिकडचा रस्ता करता येणार नाही. म्हणजे दुसरा त्यांनी सांगितलं पलीकडच्या बाजूला जांभवड्या आहे, इथपर्यंत चांगला रस्ता आहे. जांभवड्याचा पूल बांधला, आता रस्त्याचं काम सुरू केलं. तिकडच्या लोकांना 10 मिनिटाच्या आत त्यांना जीव पाट्यावर येता येईल. घेतला निर्णय झाला. गोलेगावला गेलो, गोलेगाव टोकाचं गाव, अजून चौधरीला विचारलं काय करता येईल, एक गाव जोडायचं असेल तर इकडं वाघुली जाता येईल. ते म्हणजे हो आमचा गायरा नदीचा रस्ता आहे. गोलेगाव ते भावडीचा पूल आम्ही टाकला. आज तो पूल झाला की गोलेगावचे लोक 10 मिनिटांमध्ये वाघुलीला पोहोचतील. मोठी बाजारपेठ त्याला होईल. वाघुलीचे लोक त्या मार्गाने आळंदीला येतील. गोलेगाव ते वडगाव शिंदे केला, लोहगावला जोडलं, हे रस्ते जोडले की त्या गावाचा विकास होतो. मी धामण्याला गेलो, धामण्याच्या लोकांना विचारलं तिकडे पलीकडे जायला रस्ता का? ते म्हणजे थळशेटचा रस्ता आहे, पूल टाकला, रस्ता केला. आज अख्खा भीमाशंकरची वाहतूक तिकडे सुरू झाली. याला दूरदृष्टी म्हणतात, याला काम म्हणतात. ते काम हे तालुक्यामध्ये दिली पोहोचलं होतं. आपल्या परिसरामध्ये आलो की आपल्या परिसरामध्ये काय देता येईल, काय करता येईल, त्यामुळे आपला विकास होईल याचा विचार दिली कृषी करतो. आपल्याकडचे ओळखणारे ओळखीदार संजय सिंह ओळखतात, त्यांच्या मनामध्ये होतं की हा वाडा आपण आमच्याकडे मिळाला पाहिजे, रयत शिक्षण संस्थेची जागा त्याने आम्हाला मोकळी करावी, परत हे स्मारक उभं राहावं. आम्ही प्रयत्न केला, प्लॅनिंग केलं, दादाकडे गेलो, दादांनी सगळं मान्य केलं. आता काही दिवसामध्ये आम्हाला ते हायस्कूल बाहेर न्यायचं. मी तुम्हाला एवढंच सांगतो, जागा उपलब्ध झाली की तुम्हाला 1 रुपया द्यावा लागणार नाही. सगळ्याच्या सगळ्या हायस्कूलचे वर्ग भेटत नाही. काम करायचं म्हणलं काय अडचण येते? तुझं म्हणणार नाही की त्याचा अध्यक्ष कोण आहे, कुणाच्या नावे संस्था आहे. गावाचा विचार आम्ही करणार आहे, मुलांच्या भवितव्याचा विचार मी करणार आहे आणि एक सुसज्ज अशा प्रकारची शाळा त्या ठिकाणी उभी करणार आहे. गेला आम्ही पावलं उचलली. आता माझ्या टाकल्याची सत्ता पालट केली, असा निर्णय होईल आणि 23 तारखेनंतर फार मोठे निर्णय होतील. अडचण काहीच राहणार नाही. माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहणार आहे. अनेक विकासाची मी कामं केली, सगळं जर सांगत बसलो आणखी तासभर लागेल. मला आपला वेळ अधिक द्यायचा नाही. कोण आहे, काय आहे,
मला तुम्ही जर 3-3 वेळा आमदार केले तर थोडं तरी पारखून नक्कीच बघितलं असेल ना. मी तर कायम संघर्ष केला. मी बापगावकरांना काय सांगायचं, अरे काय रुबाब होता तुमचा, तुमच्या मागे लोक चालायची, तुम्ही कुणाच्या मागे गेला. याला काय म्हणायचं, सुर्वे पाटील, विटे पाटील, सगळ्या रामाने म्हणाले, मी बघितलं ना गणपत रामानेचं इथे थाट, सगळे काय सांगू त्याच्या बापाचं थाट काय होतं ते. सोसायटीत जायचं आम्ही, ते पुढे चालायचे, आम्ही मागे चालायचं. काय सगळं होतं त्यावेळेला, गावाला गाव पण होतं. गोकाडी गावात आली, गावाचं गाव पण होतं. गोकाडीला फुल्ल्या मारायला तुम्हाला इतके दिवस लागले. आता माझी विनंती एवढी आहे की तुमच्यात काही मतभेद असतील तर ते ठेवू नका. तुम्ही या सगळ्या गोष्टी विसरून जा. परत गाव विकासाच्या गोष्टी कसं पुढे येता येईल, गावाचं कल्याण कसं होईल, त्याच्याकरता दिलीप मोहितेची मदत लागेल. ती दिलीप मोहिते केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या मुलाला चुकीच्या मार्गाला नेणार नाही. दिलीप मोहितेनं स्वतःची शिक्षण संस्था काढली, देण्यासारख्या आदिवासी भागामध्ये कॉलेज काढलं, हजारो मुला मुलींना शिक्षण दिलं, अनेक मुलं पोलीस खात्यात गेली, सरकारी नोकऱ्यामध्ये गेली. खेडला ज्युनियर कॉलेज काढलं, सिनियर कॉलेज काढलं, खेडला लॉ कॉलेज काढलं, इंग्लिश मिडियम काढलं. शिक्षणाची गंगा तुमच्या दारामध्ये आणण्याचं काम दिलीप मोहितेने केलं. वेगळ्या मार्गाला नेलं नाही. तुमच्या मुलांना धाब्यावर नेऊन बसवलं नाही, त्यांना व्यसनी बनवलं नाही. तुमचे हजारो मुलं वकील करण्याचं काम दिलीप मोहितेने केलं. दिलीप मोहितेने आज समोरचे उमेदवार काय सांगतात, त्यांचे सासरे काय काय बोलले तुम्ही ऐकलं असेल ना युट्यूबवर. इतकी छान भाषा खानदानी माणूस कधी करत नाही, कधीच. यांच्यावर संस्कार तसे आहेत, यांची वर्तणूक तशी आहे. तुम्ही माझं अख्खं खानदान काढलं, तुम्हाला सगळ्या ताम्रस पटाशी सगळे उत्तर द्यायला दिलीप मोहिते तयार आहे. मला एकच सांगा, तुम्ही माझं काढलं, मी तुमचं जर काढलं तर तुमचं पोरगं 4 वर्ष घर सोडून का गेलं अख्ख्या तालुक्याला माहिती. तुमचे अवगुण काय कमी नाही. तुम्ही संस्था सांभाळताय, त्या संस्थेच्या जीवावर कोण संस्था सांभाळते ते सांगा ना. मी अनेक ठिकाणी सांगितलं, 2 वर्ष आम्ही संस्था सांभाळल्या. कुठल्या आयुष्यात कधी त्याला जर डबला कळला नाही की ऑइल, ज्या वाहतूक संस्थेमध्ये एक गाडी नाही, ती वाहतूक संस्था. जिथं कधी एक पेपर छापला नाही, ती मुद्रणालय. जिथं 5 रुपयाचं कर्ज कुणाला मिळणार नाही, ती पतसंस्था. आणि जो खरेदी विक्री संघ फक्त तुमच्या करताय. मुळे इमारत भाड्याने दिली संगमवाल्याला, पंप भाड्याने दिला, ती ऑइल मिलची जागा तुम्ही भाड्याने दिली. त्या भाडे जे मिळतं त्याच्यावर तुमच्या दोघांतिघांचा फक्त प्रपंच चालतो. 75 वर्षाच्या म्हाताऱ्याला सुद्धा 90,000 रुपये पगार मिळतो. हा, आणि माझं वय काढतो. आहे का कुठलं कायद्यात नियम? वयाच्या 98 वर्षी सेकंड क्लासचा माझं रिटायर, क्लास 1 60व्या वर्षी, थर्ड क्लास 75 वर्ष झाली तरी. आणि आमची उलटा ठेव करत बसला तिथं. आणि एक मार्केट कमिटी असं तसं झालं, करत ना दुरुस्त. मी माझ्यात आहे तेवढी हिंमत. ही अशी माणसं राजकारणात आहे, ती यांचे पाठीराखे. तो आता जावाया करता घेतो, घरा 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 घरा. 50 एकर जमीन घेतली, करून दिलं पेट्रोल पंप. सगळ्यात तालुक्याला माहिती आहे ना. सख्या भावाचा झाला नाही, भावाला सांगलं तुमच्या सगळ्याची एकत्र होती जमीन, आणि भाऊ गेला, तुमचा काय संबंध, भाऊ माझ्याकडे आहे ना. माझी विनंती एवढीच आहे की आता येणार आहे, माझ्या जावायला मत द्या. सासऱ्याला दिली का तुम्ही? नाही ना. आता जावायला देणार आहे.
सांगतो मी माळकरी. आणि तिथं बिअर बार, मटणाची खानावळ मार्काची असते होय, वारकरची असते. आम्ही सुद्धा शुद्ध शाकाहारी आहे. पण असं आहे, मनाची माळ मोठी आहे ना, कशाला मानाला वाटता लावायचा. मी इतकी वर्ष आयुष्यात नाही ना खाल्लं. आता मी राजकारणाला माणूस आहे, कुणाच्या शेजारी बसावं लागतं, कशाला तिचा अपमान. मी मनाची माळ पाळलेली, स्वतःवर बंधन माणसं जास्त पाहिजे. आज तुम्ही त्या माळेचं सुद्धा भांडवल करताय. मी माळकरी आहे, पण आता सगळ्यात सुरुवात झाली. सप्ताह घेतला आम्ही कुणाचं 1 रुपया देत नाही. आणि लोकांनी मग व्हॉट्सअपवर टाकायला सुरुवात केली, याची उधारी आहे, त्याची उधारी आहे, त्याची उधारी आहे. माझं म्हणणं एवढं आहे, तुम्हाला कुणी विचारायला गेलं तर माळकरी होता का काय, तुमच्याकडे पैसे आहे की नाही ते कुणी विचारायला गेलं, पण तुम्ही सुरुवात केली लोकांना. मी गरीब आहे, ॲफिडेविट आहे. हा, उत्पन्न शून्य, शून्य उत्पन्न कर्ज देतो पण. याच्या उत्पन्न 1.5, याला कर्ज 1.5 कोटी, उत्पन्न 3 लाख देतो कुणी कर्ज. तुम्ही किती चुट्या बनवताय लोकांना. लोकांना कळत नसेल तर ना. आता तुम्ही मागच्या निवडणुकीत दिलेले ॲफिडेविट मी काढले, त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे. मी माझी अख्खी लिगल टीक कामाला लावलेली होईल ना, मी त्याच्यावर कर ना काय करायचं ते. माझं म्हणणं असं आहे, मी आया असा आहे. मला अनेक लोकांनी सांगितलं, आमदार साहेब तुम्ही स्वभाव बदला. म्हणलं आया असा लोकांनी 3 वेळा आमदार केला, आणखी काय बदलू. तुम्ही तुमचं आहे ते लोकांना खोटं सांगायला प्रयत्न केला की लोक तुमचं उतरायला सुरुवात करतात. आणि आता तर व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, गुगल आहे, सगळं सर्च करता येतं नाही. जर खोटं बोललो तर लोक सगळं सर्च करतात. फार बँक अकाउंट पासून सगळं पाहायला मिळतं. तुम्ही खोटं कशाला बोलताय, खोटं लोकांना कशाला सांगताय. तुम्ही काय केलं ते सांगा ना. मागा मत, लोकशाही आहे, कुणी उभं राहू शकतं. 13 उमेदवार आम्ही आहे. बाकीच्या 12 बद्दल, बाकीच्या 11 बद्दल मी काही बोलत नाही का. माझं पुढे काय होत, तुमच्या गावातला उमेदवार आहे. मी खासदार बी होता, तुम्ही आता आमदार बी होणार आहे. उभं राहायला काय हरकत आहे का, लोकशाही आहे. मग आता बाकीचे लोक का सांगत नाही, तुम्हीच एकटे का सांगता. तुम्ही लोकांना सांगा मी हे काम केलं, पुढे हे काम करणार आहे. तुझं ठरत नाही काय करायचं ते. माझी उखाळी पाखडी काढत बसायचं, माझ्या चुका लोकांना दाखवत बसायचं. आणि तो काम करतो चुकतो, न करतो तो बिनचूक असतो. माझं कशाला सांगत बसाय. माझ्याकडे 1 बोट दाखवाल, तुमच्याकडे 4 बोट आहे. मला एवढंच सांगा ना. त्यांनी त्याचं गावात आलं की काम सांगावं. यांचा एक कलमी कार्यक्रम आहे, इथे 6-7 उठतात. दिलीप मोहिते असा, दिलीप मोहिते तसा, दिलीप मोहिते असा चालतो, दिलीप मोहिते तसा करतो. अरे लगा तू काय काय करतो सांगायला दिवस पुरणार नाही ना. मी चालतो कसा, पळतो कसा, करतो कसं, तुला काय घेणं पडले. ज्या लोकांनी मला मतं दिली त्यांना मी आवडतो. तू माझ्या विरोधात काय तुझं डिपॉझिट जप्त केलं ना, माझी जात कशाला बसते. मत असेल तर परत निवडणुकीच्या मैदानात ये, तुला दाखवतो ना. माझी विनंती आपल्या सगळ्या वाघरावकरांना आहे, जे केलं चांगलं केलं. आपली आता बँक आपल्याला माहिती, सोसायटीच्या जागेत बसायला जागा होती. आजूभाऊनी इमारत बांधली, तिथे रामायण महाभारत गेलो, राहिलो का नाही आजूभाऊच्या मागे. आता बँक आमदार नसतं, आता बँक चांगली आहे का, आहे काय त्रास. अरे जे काही चांगलं ते मीच केलं नाही, तर वाईट काय केलं तुमचं. माझी विनंती एवढी आहे की आपल्याला चांगल्या माणसाच्या मागे जायचं का वाईटांच्या. मी तर चांगलं केलं, माझ्या सरकारनं सुद्धा चांगली कामं केली नाही. शेतकऱ्यांच्या करता 7,500 म्हणजे लाईट बिल माफ केली, 0 करून दिली. किती दर महिन्याला माहिती आहे, 14,30,00,000 एकट्या खेड तालुक्याचे सरकार भरणार आहे. माझ्या सरकारनं लाडकी बहीण योजना आणली, सगळ्या बहिणी बसल्यात आमच्या. खेड तालुक्यात किती माहिती आहे, की त्या योजनेचा अध्यक्ष आहे.
1,17,000 भगिनीला आम्ही फायदा देतो. किती? 1,17,000. 65 वर्षाखालच्या 1,17,000 आहेत. 65 वर्षावरचं ते विषय सांगू नका. 1,17,000 भगिनीला दर महिन्याला 17,55,00,000 रुपये देतो आम्ही. किती? तुम्हाला वाटलं तुम्हाला 1,500 रुपये मिळले म्हणजे काय? सगळ्याचा हिशोब काढला तर 17,55,00,000 रुपये. आता निवडून आल्यावर परत 600 रुपये वाढवणार. 25 कोटी रुपये दर महिन्याला आम्ही तुम्हाला वाटणार आहे. मला सांगा ना, असा भाऊ भेटेल का? भेटेल का? आमचा भाऊ दिवाळीच्या भाऊबीजेला येत नाही. काय येतो? राखी बांधायला यायला तयार नाही. हा भाऊ दर महिन्याला 1,500 रुपये पाठवतो का नाही? येतात ना 1,500 रुपये आपल्याला. 7,500 रुपये आले ना आतापर्यंत. काय ते फेडायची परत फेड नाही, व्याज नाही, एजंट नाही, भानगड नाही. तुमचं बँकेत खातं निघालं, खात्यामध्ये जमा झालं. होतंय का नाही? बरं आतापर्यंत होतं का बँकेत खातं आमचं? एवढ्या सगळ्या 1,17,000 भगिनीचं खातं बँकेत. हा, लाईन लागली होती बँकेत का नव्हती? आज आमच्या बहिणीला बँक कळली. पैसे टाकायचे कसे, काढायचे कसे कळलं ना आम्हाला. तुम्हाला सरकारनं आता कुठलाही समजा काही नवीन स्कीम आले 10 मिनिटात तुमच्या खात्यावर जमा होतो. म्हणजे तुम्ही सरकारशी जोडले गेला. मग आता इतकं चांगलं काम केलं, चांगलं काम करण्याच्या मागे जायचं का वाईटाच्या मागे जायचं? बरोबर ना? ठरलंय ना आपलं.